सिद्धराजिंग संघाकडून सलामीची जोडी आपण पाहू शकता. जय आणि मोनिश. आणि अध्यक्षशाही संघाकडून गोलंदाज निलेश ठाकूर. सिद्धराजिंग संघाने नाणेफेकी जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली आहे. हा तो हॅलो 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 बस बस बस. चला सलामीचा गोलंदाज आपण निलेश ठाकूर याला पाहू शकता. स्ट्राईकवर जय पाटील, नॉन स्ट्राईकवर त्याचा सवंगडी मोनिश. पहिला चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धावावर समाधान मानावं लागलं. स्वतःचं खातं खोललं 1 ने संघाची सुरुवात केली 1 या धावसंख्येने. नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली ते सिद्धराजिंग स्टार संघाने. आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण केले ते म्हणजे आद्यशिवाय लॉयन संघाला. पहिला दुसरा चेंडू चांगला चेंडू होता. मोनिश खेळून काढला पण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. पुन्हा एकदा निकेत मागच्या सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता हा निकेत. पुन्हा एकदा धावसंख्या 3 वर पोहोचते. 3 ना धावसंख्या 3 वर पोहोचते. आणि हा पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला. 7 धावसंख्या झालेल्या ती म्हणजे संघाची 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आणि तीन बाउंड्री हरवल्या. चला चेंडू शोधा. आलेला आहे मॅच बॉल आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ झाले. धावसंख्या फक्त 7. चांगला चौकार पाहायला मिळाला मोनिशाच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू निलेश ठाकूर गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या बॅट मार्फत पाहायला मिळाली आहे. शेवटचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि हा लगातारचा दुसरा चौकार. धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर झाली होती म्हणजे बिनबाद 11. सिद्धराजिंग स्टार संघ फलंदाजी करताना धावसंख्या बिनबाद 11. कोला बोलव याला देस ना कनवा असेल बघ. अवंतर चेंडू. पहिला चेंडू अवंतर रविराज नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवंतर. धावसंख्या 12. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तिथं गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. निकेत याच्याकडून 12-15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निकेत. 4च्या मध्येने संघ पोहोचतोय 16 वर. पुन्हा एकदा चांगला फटका. आता आयकॉन खेळाडू गफलत करतोय धनेश. लगातार तर दुसरा चौकार पाहायला मिळाला जय याच्या बॅटमधून. धावसंख्या दुय्यम दशकात मध्ये बसतोय 20 वर. धावसंख्या 20 झालेल्या आहेत.
अवंतर चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू. धावसंख्या 21. धावसंख्या 22. धावसंख्या 22 होतात. चांगला फटका आणि खराब क्षेत्ररक्षण गणेशाच्याकडून पाहायला मिळालं. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. गचल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचे आहे, पण इथं ते पाहायला मिळत नाही. गचल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणाकडून तर आद्य शिवाय लॉयन संघाच्या. आणि हा सर्कल आउटच्या स्वरूपाने पहिला गडी बाद होतोय, तो म्हणजे शीतल रायझिंग स्टार संघाचा 22 या धावसंख्येवर. 26 का किती धावा? 26 या धावसंख्येवर, माफ करा. नवीन फलंदाज साई पाटील. साई पाटील स्लो गतीचा चेंडू फेकला होता, पण चांगली दिशा दिली तिथे साई याने 4 धावसंख्या स्वतःचं खातं खोललं आणि संघाला पोहोचवलं 30 वर. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 30. आणि मिस करतोय, निश्चित करण्याचा प्रयत्न होता, पण साबूत क्रीज मध्ये साई चप्पल चाणाक्ष पाहायला मिळाला आणि नॉट आउट असा. धावसंख्या 30. कोण आला? इम्पॅक्ट प्लेअर येतोय रविराजाच्या जागेवर. मला वाटतं दिगंबर दिग्या येतोय इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात रविराजच्या जागेवर. नवीन गोलंदाज रोहित याला पाहायला मिळतो. रोहित धावसंख्या 2 षटकानंतर 30. लीडरशिप करण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू एक धाव शरीराचा वेध घेतोय. एक धावसंख्या मिळाली पाहायला मिळाली. एक धावसंख्या पोहोचतो 31 वर. एक कॅन्सल केली. नो बॉल नो चेंडूचा इशारा आहे ते पाहायला मिळतं. पंच आमचे नितीन सुतार आणि महबूब शेख. डॉट चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित याच्याकडून कुठलाही मोठा फटका आतापर्यंत मारू दिला नाही. 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावसंख्या दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहित याच्याकडून पूर्णपणे बांधून ठेवले दोन्ही फलंदाजाला. साई आणि मोनिश. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू फक्त आणि फक्त सिंगल धावसंख्या मिळेल. धावसंख्या 34 वर. चांगला फटका, वेगवान फटका होता, पण स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये पायाने अडवतोय आणि निर्धाव चेंडूची सांगत आहे. फटक्यामध्ये खूपच ताकद लावली होती ती म्हणजे साई याने, पण चांगली चपलाई पाहायला मिळाली गोलंदाज रोहित याच्याकडून. पायाने चेंडू अडवला. 4 धावसंख्या अडवल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दिगंबर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3रं षटक मला तर समाप्त होतंय. धावसंख्या पाहायला मिळतात ती म्हणजे फक्त 35.
फक्त आणि फक्त 5 धावसंख्या बहाल केल्या, त्या म्हणजे रोहित यांनी चांगली सरासरीची गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज बघूया कोण येतोय. 35 एक्सपेरिमेंट चालू आहेत गोलंदाजांचे. चौथ्या षटकासाठी वारंवार इम्पॅक्ट प्लेअर कशाला घेतला मग. आमच्या दीपकला नाही बॉलिंग दे धन्या. देव याला नक्की काय आहे. बेकार अवस्था. चौथा षटक घेऊन येतोय स्वतः आयकॉन धनेश कडो. साई याने सोडून दिला चेंडू. नाही अवंत चेंडू वाईट ना रे. 4 धावा. नितीन पहिला चेंडू काय होता नितीन. पहिला वाईट. ओके दीपक ए भैया थोडा इथं ये म्हणा. पंच दिसत नाही. चार धावा. धावसंख्या 44 वर. पहिला चेंडू अंतर फेकला त्याच्यानंतर लगातारचे 2 चौकार पाहायला मिळाला. काय बघता पुढचा चेंडू चांगले क्षेत्ररक्षण निलेश याच्याकडून पाहायला मिळालं. धावसंख्या 45 वर. आता स्ट्रायकर होतोय मोनिश धनेशाच्या माऱ्यासमोर. एकच धाव. धावसंख्या 46. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या इनिंग मधील धनेशाच्या कोर्टातील. धनेशाने आतापर्यंत 11 धावसंख्या दिल्या आहेत. धावसंख्या 47. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू धनेशाच्या मार्फत. षटकानंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 48 आणि 49 धावांचं आव्हान ठेवलं ते म्हणजे अद्याशिवाय लॉयन्स संघासमोर. 48 आणि 49 विजयासाठी. कोण आहे सांग ना. श्रेयस टायकर्स आणि मॅरिओ ब्रदर्स. चला श्रेयस टायकर्स आणि मॅरिओ ब्रदर्स आपले कर्णधार पटवा नाणेफेकीसाठी. चला आशिष कुठे आहे. मॅरिओ ब्रदर्स आपला कर्णधार पटवायचा आहे. नितीन बॉल घे. फेक ना. हे पडशील. टार्गेट ना. 49 धावांचा पाठलाग करण्याची सलामीची जोडी धनेश आणि निखिल आणि गोलंदाजीसाठी साई पाटील.
चला मारिओ ब्रदर्स आपला कर्णधार पटवा. चांगला चेंडू, पहिला चेंडू अवंत चेंडू मधून सोडून दिला होता, पण पंच तटस्थ निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव फेकतोय साई. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित काय टॅप करता आला नाही. क्षेत्ररक्षकाच्या मगरमिठीमध्ये चेंडू जातोय. दुसरा चेंडू निर्धाव लागतोय. तिसरा लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव काढतोय. काय गोलंदाजी करतोय. धावसंख्या फक्त 49 काढायच्या आहेत आणि पण गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण स्वास्तिक याच्याकडून पाहायला मिळालं. चौथा चेंडू निर्धाव, लगातारचा चौथा चेंडू. काय नो बॉल आहे का? ओके, नो बॉल आहे. आणि हा चौकार, धावसंख्या 5 वर. धावसंख्या 5 वर पोहोचतोय. अवंतर चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा इथं करताना. धावसंख्येत भर, धावसंख्या 6 वर. चांगला फटका इथं पाहायला मिळाला, तो म्हणजे साई याच्या गोलंदाजीवर धनेश याच्याकडून. या 4च्या मदतीने संघ दुहेरी अंकामध्ये 10 मध्ये पोहोचतोय. 49 धावा काढायच्या आहेत. 24 चेंडू 49 धावा आणि 5 चेंडू. आणि हा चांगला फटका पुन्हा एकदा. धावसंख्या पाहायला मिळतात ते म्हणजे 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 14. 3 चेंडू पाहिले तर निर्धाव फेकले होते साई याने आणि उर्वरित 3 चेंडू मध्ये 14 धावसंख्या बहाल केल्या. त्यामध्ये 3 चौकार, 1 नो आणि 1 वाईट. नवीन गोलंदाज स्वस्तिक म्हात्रे. स्वस्तिक येते गोलंदाजीसाठी. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज समोर निखिल बंटे. चांगला फटका तिथं, चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतंय चंकित तांडेल आहेत. चेंडू पकडले चेंडू थ्रो केला एसटी रक्षकाकडे. फक्त 1 धाव. आता स्ट्रायकर येतोय धनेश, याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले लगातार. मागच्या षटकामध्ये तो धनेश येतोय फलंदाजीसाठी स्ट्रायकर स्वस्तिक याच्या माऱ्यावर. आणि हा चेंडू नो बॉलचा इशारा. 1 धावा संख्येने धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 16 वर. पुन्हा एकदा अवंतर चेंडू, ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. भुका थांबतो रा बात आणायला गेले. 17 धावा आणि हा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं साई याच्याकडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, फटका चांगला होता तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 1 ना, 22च्या स्वरूपात 1 धावसंख्या मिळते. धावसंख्या 18 वर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत स्वस्तिक याची. आणि चांगलं बॅकअप तिथे स्वराज तांडेल याच्याकडून पाहायला मिळाला. स्माईल त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. स्वराज तांडेल, स्मित हास्य.
स्वराज तांडेल यांच्या चेहऱ्यावर चेंडू झाले 4, 2 चेंडू बाकी आहेत. 19 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अवंतर चेंडूने चांगलं इस्टिरेक्शन पाहायला मिळालं. अवंतर चेंडूचा इशारा आणि चांगलं इस्टिरेक्शन पाहायला मिळालं जय याच्याकडून. जर चेंडू मिस झाला असता तर हमखास 4 धावसंख्या अतिरिक्त मिळाल्या असत्या संघाला. आपण चांगलं इस्टिरेक्शन पाहायला मिळतोय तो जय याच्याकडून. पुन्हा एकदा चांगला फटका स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न, पण चेंडू शरीराचा वेध घेऊन साई पाटील यांच्या हातामध्ये जातोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. धावसंख्या पाहिल्या तर फक्त आणि फक्त 20. शेवटचा चेंडू स्वस्तिक यांच्या कोठ्यातील फेकतील आणि हा अवंतर चेंडू 1+4 म्हणजे 5 धावसंख्या पंजा मिळतोय. धावसंख्या पोहोचतोय ते म्हणजे 25 वर. मग अशी असंच झालं होतं. साई याने 3 चेंडू चांगले फेकले होते. नंतर 3 चेंडू मध्ये 14 धावसंख्या बहाल केल्या होत्या. धावसंख्या 25 वर आणि दुसऱ्या षटकाच्या समर्थनाची धावसंख्या पोहोचते 26 वर. या षटकामध्ये 12 धावसंख्या मला वाटते बहाल केल्या त्या म्हणजे स्वस्तिक याने एक पंजा व गल्ला असता. चांगली गोलंदाजी होती. जर पंजा आला नसता तर धावसंख्या 26. आता विजयासाठी 12 चेंडू 23 धावा. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज नवीन गोलंदाज कोण येतोय? हवा का झोका पवन. पवन येतो गोलंदाजीसाठी. समोर आयकॉन प्लेयर धनेश. इष्टांच्या मागे आयकॉन जय फिल्डिंग ची रचना करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सांघिक तिसरा वैयक्तिक पहिला 3रा क्रमांकाचा गोलंदाज पवन. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. पहिला चेंडू खूप वेगाने मारला होता पण स्वतःच्या फॉलो मध्ये गॅदर करतोय. चेंडू अडवतोय. कुठली धाव घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला नाही. तो म्हणजे धनेश याच्याकडून. 11 चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. चांगला चेंडू होता. धनेश पुढे येतोय. हे हेरलं आणि चेंडू मागे ठेवला आणि मला वाटते नो बॉल. 1+1 अशी धावसंख्या मिळाली आणि 28 वर धावसंख्या पोहोचते. आता विजयासाठी 11 चेंडू 21 धावा. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 29. 10-20. टप करण्याचा प्रयत्न होता. यश आलं नाही. स्वतः नाराज होतोय धनेश. फुलटॉस चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. धावसंख्या फलकावर लागते ते म्हणजे 29 आणि हा पुन्हा एकदा सर्कल आउट. धनेश मला वाटतं 5 सामने केला आणि 5 सामन्यामध्ये सर्कल आउटच्या स्वरूपाने बाद झालाय. 6 मध्ये 5 वेळा झाला का? 6 सामने केले आहे आणि त्यामध्ये 5 वेळा सर्कल आउटच्या स्वरूपाने. म्हणजे सर्वात जास्त कुठला खेळाडू सर्कल आउटच्या स्वरूपाने बाद झाले असेल तर तो म्हणजे धनेश. आणि त्याची जागा भरून करण्याचे नवीन फलंदाज प्रदीप सालवे. विजयासाठी 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. धाव फलकावर धाव संख्या लागल्या ते म्हणजे 29. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे पवन आणि बाद होतोय. निखिल बाद होतोय. आणखी एक गडी बाद होतोय.
धावशीच्या स्वरूपात निखिल पाटील 7 चेंडू 20 धावा. म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावसंख्या बहाल केल्या आहेत, ते म्हणजे पवन याने. काय सरासरीची दर्जेदार कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळतोय पवन याच्याकडून. 5 चेंडू फेकले, त्यामध्ये एक गडी बाद केला आणि फक्त 3 धावसंख्या बहाल केल्यात. विजयासाठी 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका चौकार येणं गरजेचं असेल, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि हा क्लीन बोल्ड एकदम कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली पवन याची. 6 चेंडू मध्ये 2 गडी बाद करत फक्त 3 धावसंख्या दिल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे, ते म्हणजे पवन याने. धावसंख्या 29 20 पाहिजे 6 चेंडू मध्ये. 20 धावांची आवश्यकता 6 चेंडू. नवीन फलंदाज निलेश ठाकूर, गोलंदाज जय. कुठे आमचे मित्र इथे, मला वाटतं खूप वर्षानंतर ग्राउंडवर दिसतात, चेतन पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे आसनस्थ होण्यासाठी. एक चेतन या. रोहितला सुवर्ण संधी त्यांचे मित्र योगेश कोटेकर यांच्याकडून जर ही मॅच जिंकून दिली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच गुरुनाथ पाटील यांनी यायचं आहे. आपल्याला विनंती करतो की आपण आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे पंचावर. संकेत याला पारितोषिक जाहीर झालेलं आहे. प्रत्येक चेंडू जर पकडला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जयदीप म्हात्रे यांच्याकडून. हा चौकार येतोय, 4 च्या मदतीने संघ पोचतोय 33 वर. जरा निल्सन आकडा इथे पाहायला मिळाला. 33 धावसंख्या, 3 गडी बाद, 3 षटक, 3 चेंडू. आणि हा चौकारच्या मध्ये 37 धावसंख्या, 2 चेंडू, 12 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल, ती म्हणजे रोहित याला निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बघूया चंकितकडे मारतो का पुन्हा एकदा. 500 रुपये मिळतात का. आणि निर्धाव चेंडू. विजय होतोय संघ आणि हडलक तो अड्डेशिवाय 49 धावसंख्या काढण्यासाठी अपयश आलं आद्यशिवाय संघाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने मोक्याच्या क्षणी चांगलं षटक फेकलं आणि फक्त 3 धावसंख्या देत 2 गडी बाद केले आणि 1 धावचे प्रयत्न म्हणजे 3